माढा तालुक्यातील आरण या ठिकाणी संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार कामासाठी 1 लाखांचा भरीव निधी चाकणमधून देण्यात आला आहे। चाकणचे माजी सरपंच दिवंगत नंदकुमार गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं हा निधी मंदिर जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला। माजी आमदार रामभाऊ कानगे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह राजेंद्र गोरे, सुभाष गोरे आदींच्या हस्ते हा निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। चाकण शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेले दिवंगत माजी सरपंच नंदकुमार गोरे यांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला। आदर्श माजी सरपंच कैलासवासी नंदकुमार वसंतराव गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने आपण उपस्थित आहोत। खरं पाहिलं तर भगवताचार्य हरिभक्तीपरायण जनार्दनजी महाराज आरावेकर यांनी कीर्तनातून सुरसाव्य पद्धतीने या ठिकाणी कीर्तन करत असताना सरपंचांना श्रद्धांजली वाहिली। राजकारणातील आणि समाजकारणातील एक निर्भीड, एक धाडसी आणि एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं चाकण गावच्या विकासाचं एक शिल्प त्यांनी उभारलं आणि चाकणच्या पंचक्रोशीमध्ये काम करत असताना या परिवाराला एक नावलौकिक मिळवून दिला। चाकण नागरी पतसंस्था असेल, चाकण या ठिकाणी उत्सव कमिटी असेल, या सर्व संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत असताना त्यांनी समाजाची आणि लोकांची सेवा केली। आज खऱ्या अर्थानं त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु त्यांचं समाजकार्य, त्यांचं एक आदर्श वागणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम पुढं समाजकार्य करण्याची प्रेरणा देत राहील, अशा प्रकारची भावना आहे। चाकण गावचे माजी सुपुत्र आणि माजी सरपंच स्वर्गीय नंदकुमार गोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। या ठिकाणी हरिभक्तपरायण साखरचंद महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, नितीन गोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। समोर श्रोत्यामध्ये चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी जो आता नामस्मरण सुरू झालेलं आहे, 97 कितवा आहे या महाराष्ट्रातले सर्वात जुनं आहे। चाकण गावाला भूषण वाटलं पाहिजे। 97वा हरिनाम सप्ताह आहे आणि या हरिनाम सप्ताहाचं सगळं सूत्रसंचालन आमचे प्राचार्य देशमुख करतात आणि सर्वच बंधू आणि भगिनींनो। तसं पाहायला गेलं तर व्यक्तिगत माझ्या जीवनातला हा एक दुःखद प्रसंग आहे।